हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्स आज डे 21 आहे. 20 डेज कंप्लीट झाले आहे आणि फ्री आरी वर्कचे बेसिकचे पण आपले 40 डेज कंप्लीट झाले आहे. इथे आपण आज 21 डेजमध्ये आज थोडं काही वेगळं बघणार आहोत. जे काही आपण इतक्या 7-8 प्रकारच्या बुट्ट्या शिकलो आहेत, बऱ्याच गोष्टी शिकलो आहेत, वेगवेगळ्या सिक्वेन्स, शुगर बीट्स, कट पाईप्स वगैरे अशा भरपूर प्रकारच्या बुट्ट्या आपण इथे शिकलो आहेत. 8-10 प्रकारच्या तरी बुट्ट्या आपण आरामशीर शिकलो आहेत. तर पण ह्या बुट्ट्यांचा उपयोग कुठं करायचा, कसा करायचा, मार्किंग कशी करायची, बॅक नेकला बुट्टीची मार्किंग कशी टाकायची, बुट्टी कशी फिक्स करायची, हे आपण आतापर्यंत बघितलं नाही. तर मग आता आपण आज ते बघणार आहोत. जे की आपण बुट्ट्या शिकलो आहे तर त्याचं बॅक नेकला, ब्लाऊजच्या बॅक नेकला बुट्टीचा मार्किंग कशी करायची आणि बुट्टी कशी फिक्स करायची हे आज आपण इथे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. त्याच्या आधी आपण जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, जे कोणी ह्या व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल, त्यांना जर का व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून ज्या मैत्रिणींना तुम्ही शेअर करतील त्यांना पण आपल्या फ्री आरी वर्कचा फायदा होईल आणि तेही घरात बसून शिकू शकतील. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यापासून व्हिडिओ बघत असेल त्यांनी पण व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला इतकं छान घरात बसून सर्व टिप्ससह आणि एकदम डिटेलमध्ये शिकायला भेटत आहे. तर त्यांनी पण व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा, मैत्रिणींसोबत पण प्रत्येक व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या मैत्रिणी पण घरात बसून शिकतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे बघा मी आता काय काय साहित्य घेतलेलं आहे. व्हाईट कलरचे पल्स म्हणजे मोती घेतलेले आहे. आपली प्रोफेशनल मटेरियलची निडल घेतली आहे. व्हाईट कलरचा थ्रेड घेतला आहे नॉर्मल. आणि मार्किंग करण्यासाठी मी इथे एक पेन किंवा मार्कर किंवा पेन्सिल तुम्ही काहीही घेऊ शकता. तर मी त्याचा मार्कर ब्लॅक कलरचा घेतलेला आहे. तर आता हे साहित्य वापरून मी इथे तुम्हाला एक छान प्रकारे बॅक नेकला कशी मार्किंग करायची आणि बुट्टी कुठे कुठे एकदम प्रॉपर जागेवर कशी फिक्स करायची ते दाखवणार आहे. आणि परत तुम्हाला एक सिंगल बुट्टी पण फिक्स करून दाखवणार आहे, जेणेकरून बुट्टी कशी फिक्स करायची म्हणजे तुमचे सगळे काही डाऊट हे क्लिअर होऊन जातील. आता आपण चला तर मग सुरुवात करूयात. सर्वात पहिले मी इथे आता आपल्या ब्लाऊजचा बॅक नेकचा आकार म्हणजे शेप्स ड्रॉ करून घेणार आहे. आपल्या कट केलेल्या ब्लाऊजचा शेप कसा असतो तसा मी इथे आता ड्रॉ करून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा आपला बॅक नेक. आणि हे साईडचे जे हाफ सर्कल दिसत आहेत तुम्हाला ते म्हणजे आपले स्लीव्स. इथं स्लीव्स फिक्स होते. हा आपला जो असा अंडाकृती जो दिसतोय सर्कल तो आपला बॅक नेक आहे. हे बघा, आता इथे माझं शेप ड्रॉ करून झाला आहे आपल्या याचा एकदम परफेक्ट. असंच आपलं ब्लाऊज जेव्हा कट होतं तेव्हा असंच असतं. आता मी तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट बुट्टा मार्किंग कशी करायची. आता सगळ्यात पहिले हे 2 शोल्डर आहेत बघा आपले. ह्या शोल्डरवर वरती थोडा स्पेस सोडून खाली मार्किंग करून घ्यायची, जेणेकरून वरची स्पेस का सोडायचा, वरचा थोडा स्पेस हा शिवण्यामध्ये जातो. आता इथे मी एक मार्क केला. त्याच पद्धतीने सेम त्याच्या अपोजिट साईडला सेम लाईनमध्ये इथे एक मार्क करणार. दोन्हीकडे सेम थोडा स्पेस सोडून खाली पण तसंच इथे मी याच्याच लाईनमध्ये सेम मार्क करणार. एकदम मधोमध, जास्त राईटला पण नाही जास्त लेफ्टला पण नाही, तसंच इकडे पण जास्त राईटला पण नाही जास्त लेफ्टला पण नाही, मधोमध मी हे केलेलं आहे, मार्किंग केलेली आहे बघा. आता परत मी थोडंसं, आता खालची स्पेस जरा मोठी आहे बघा, तर तिथे मी 2 मार्किंग करणार आहे थोडा स्पेस सोडून. त्याच पद्धतीने इथे पण अशा पद्धतीने दोन्ही मार्किंगच्या मधोमध एक मार्क करणार. आणि आता
गळ्याच्या म्हणजे बॅक नेकच्या मधोमध परत मी 2 मार्किंग करणार, थोडीशी स्पेस सोडून, आणि त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये 1 करणार. हे बघा, इथे आपली अशी परफेक्ट बुट्टा मार्किंग रेडी झाली आहे. आता जो तुम्हाला वाटत असेल हा स्पेस रिकामा राहत आहे, थांबा मी तुम्हाला पेन्सिलने दाखवते. हे बघा, तुम्हाला वाटत असेल आता हा स्पेस रिकामा राहतोय की शोल्डरच्या एकदम मिडल साईडचा, हा इथली एक लाईन आणि इथली एक लाईन. पण हे जे तुम्हाला वाटतंय ना स्पेस रिकामा राहतोय म्हणजे इथे पण 1-2 बुट्टी आपण ॲड करून टाकू, तसं नाही. म्हणजे का बरं इथे स्पेस रिकामा राहतो की इथे आपले हे चॉक येतात मागचे जे ढाच मारतो आपण ब्लाऊजला, ते इथे ढाच येतात, त्याच्यामुळे ही जागा अशी जवळजवळ येते, तर ती प्रॉपर होऊन जाते. म्हणून ही जरी तुम्हाला आता स्पेस थोडा रिकामा वाटत असेल तर तसं काही नाही. हे जेव्हा आपण पूर्ण ब्लाऊज शिवतो, जेव्हा ते रेडी करतो तेव्हा हे बुट्टा बरोबर जवळ येतो, म्हणजे हा खालचा, आणि काही स्पेस उरत नाही. आणि ही जी खालची थोडी स्पेस असते ती खालच्या फोल्डिंगमध्ये चालल्या जाते. आणि साईडची ही जी स्पेस ओपन दिसते आहे तुम्हाला इकडून, ती स्पेस आपली फिटिंगमध्ये जेव्हा की ब्लाऊज शिवताना फिटिंग करतो तेव्हा ती फिटिंगमध्ये ॲड होऊन जाते. म्हणून ती पण असं रिकामा स्पेस दिसत नाही, ओपन स्पेस दिसत नाही. म्हणून हीच मार्किंग एकदम परफेक्ट आहे. तुम्ही पण करताना ह्याच मार्किंगनी बुट्टा फिक्स करायचा आहे. तर आता आपला परफेक्ट बुट्टा फिक्स मार्किंग करून झाली आहे. आता आपण ह्या मार्किंगवर बुट्टा फिक्स कसा करायचा हे बघणार आहोत. आता इथं मी सिंगल बुट्टा दाखवणार आहे, कारण की ही इमेज छोटी आहे, इथं काही मोठमोठ्या बुट्ट्या बसणार नाही. पण आपल्या ब्लाऊज हे मोठं असतं, आपल्या बीट्सची साईज पण ब्लाऊजच्या मापानुसार प्रॉपर असते. म्हणून मी ज्या कोणत्याही 8-10 प्रकारच्या बुट्ट्या शिकवल्या आहे, काही बेसिकमध्ये शिकवल्या आहे, काही ॲडव्हान्समध्ये शिकवल्या आहे. काल पण आपण पैठणीवर मॅच होणाऱ्या परफेक्ट बुट्टा अशा बघितल्या होत्या, त्या पण खूप सुंदर आणि खूप ताईंना त्या आवडलेल्या आहेत. तर त्या बुट्टा एकदम प्रॉपर आपल्या अशा ब्लाऊजवर मॅच होतात आणि बसतात पण. पण इथे कसं आता ही साईज छोटी असते, म्हणून मी त्या सिंगल बुट्टी म्हणजे एकच बीट्स फिक्स करून तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही आता बघा 2 mm किंवा 3 mm पण बीट्स घेऊ शकतात. आता मी तुम्हाला साहित्यातच दाखवलं होतं की पल्स घेतले होते, तर मी आता तुम्हाला पल्स घेऊन दाखवणार आहे. आणि मी एक शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकले होते बघा मागे, त्याच्यात तुम्हाला मी बीट्स घेऊन दाखवले होते. ते पण बीट्स पण घेऊ शकतो आणि पल्स पण घेऊ शकतो. आपल्याला जे योग्य वाटेल ते ब्लाऊजच्या मॅचिंगनुसार कॉम्बिनेशननुसार घ्यायचं आहे. असं काही नाही की मी पल्स घेतले म्हणून सगळ्या ब्लाऊजला तुम्ही पण पल्सच लावले पाहिजे, अशी काही आवश्यकता नाही. चला तर मग आता आपला नॉर्मल थ्रेड घ्या, त्याला एंड नॉट देऊन घ्या नेहमीप्रमाणे, आणि दोन्ही बोटामध्ये पकडून ते खाली जाऊ द्या. अशा पद्धतीने ज्या कोणी ताई नवीन असेल त्यांना हे लक्षात येत नसेल एंड नॉट कशी द्यायची, खाली 2 बोटांमध्ये कसं पकडायचं, खालून वर कसं काढायचं, हे जर का लक्षात येत नसेल तर त्यांनी प्लीज आपल्या चॅनलवर जाऊन पहिल्यापासून जे बेसिकपासून जे व्हिडिओ आहे ते स्टेप बाय स्टेप बघा, जेणेकरून तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील आणि तुम्हाला पण परफेक्ट वर्क करता येईल. हे बघा, आता इथे मी प्रोफेशनल मटेरियलची निडल घेतली आहे. आता पहिला जो आपला इथं पॉईंट दिलेला आहे तिथून मी खाली बरोबर खालून वर थ्रेडवर काढणार आहे अशा पद्धतीने, आणि एक पल्स घ्यायचा निडलमध्ये अशा पद्धतीने, हे बघा, आणि तो इथे फिक्स करायचा. काहीच अवघड नाही, खूप सोपं आहे. आणि आता सगळ्या ताईंना एकदम व्यवस्थित आणि लवकर समजतही असेल आणि येतही असेल. आता हे बघा, इथे मी आता हा पल्स याच्यात टाकला आहे. आता इथे छोटीशी स्टिच द्यायची आहे एकदम त्याच्या बाजूला, नेहमी देतो तसंच करायचं आहे, काहीच बदल नाही यात. परत खालून थ्रेडवर काढला, हे बघा. आता नेहमीप्रमाणे ह्याच बुट्टीमध्ये हा राऊंड टाकून द्यायचा आणि खालचा थ्रेड ओढून घ्यायचा, म्हणजे इथं ही बुट्टी पॅक होऊन जाते, हालतही नाही. याला अशी इथे एंड नॉट द्यायची गरज पडत नाही. त्याच पद्धतीने परत सेकंड पॉईंटवर खालून थ्रेडवर काढायचा, परत आपला एक
ॲड करायचा, परत छोटीशी लॉक स्टिच द्यायची आणि जो हुक वर येईल तो आपल्या पल्समध्ये टाकून खालचा थ्रेड ओढून घ्यायचा, जेणेकरून आपली बुट्टी ही इथे फिक्स होऊन जाते. प्रॉपर याला दुसरी कोणती गाठ किंवा एंड नॉट द्यायची गरज पडत नाही. हे बघा, हालतही नाही, काहीच नाही, एकदम प्रॉपर होऊन जातं हे अशा पद्धतीने. परत तिसरा जो पॉईंट आहे तिथून थ्रेड वर काढायचा. सेम हीच प्रोसेस वापरायची आहे सगळीकडे. वर काढला, परत तिथे पल्स ॲड केला खालून, परत हुक वर काढलं आणि निडलच्या बॅक साईडनी त्याला असं प्रेस करायचं थ्रेडला आणि खालून थ्रेड ओढून घ्यायचा. त्याच पद्धतीने परत दुसऱ्या पॉईंटवरनं थ्रेड वर काढायचा. खालचा थ्रेड जो आहे तो तोडायचा नाही. शेवटी एंड नॉट दिल्यावरच तो कट करायचा. अशा पद्धतीने सेम प्रोसेस आहे, काहीच अवघड नाही. आता ज्या ताई माझं पहिल्यापासनं बेसिकपासनं व्हिडिओ बघत असेल त्यांना तर खूप इझी वाटत असणार आहे हे. हे बघा, अशा पद्धतीने प्रत्येक बुट्टी ही प्रॉपर पॉईंटवरच फिक्स करत जायची आहे, जेणेकरून आपली ही मार्किंग एकदम परफेक्ट दिसते आणि बुट्टीची म्हणजे एकदम प्रॉपरमध्ये फिक्स होतात. असं कुठे कमी जास्त नाही किंवा कुठे कमी झाल्या कुठे जास्त झाल्या तसं होत नाही. एकदम प्रॉपरमध्ये आणि एकदम छान असं दिसतं ते. जेव्हा की आपण ब्लाऊज पूर्ण रेडी करतो स्टिच केल्यावर, तेव्हा आपण खूप सुंदर असे हे प्रॉपर मार्किंग आणि त्याच्यावर केलेली बुट्टी फिक्स ही एकदम छान दिसते. ही एकदम सोपी आणि एकदम छान ही अशी इथेच बुट्टीमध्येच थ्रेड फिक्स करायची आयडिया आहे, जे की आपण मागे बेसिकमध्ये शिकलो होतो. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे आता आज मार्किंग पण शिकलो आहे आणि बुट्टी कशी फिक्स करायची ते पण बघितलेलं आहे. तर किती सुंदर असं हे एकदम प्रॉपर एकदम म्हणजे प्रॉपर स्पेसमध्ये आणि एकदम छान प्रकारे ही बुट्टी फिक्स झालेली आहे. तर तुम्ही पण जितक्या आपण प्रकारच्या बुट्ट्या शिकलो आहे त्यापैकी तुम्हाला जी कोणती आवडत असेल ती सुद्धा तुम्ही इथे करू शकता. फक्त आपण हे ड्रॉ करताना छोटं केलेलं असल्यामुळे मी सिंगल बुट्टीचाच तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे. पण जेवढ्या काही बुट्ट्या कोणत्याही शिकल्या असेल त्या तुम्ही आपल्या ब्लाऊजच्या स्पेसवर प्रॉपर जागा असते तिथे बसू शकते ते, तर तुम्ही कोणतीही करू शकता, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. तर चला तर बघा आता किती सुंदर असं आपलं पूर्ण हे दिसत आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. चला तर मग, थँक्स फॉर वॉचिंग.